नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत असणारे एकनाथ महाराज यांचे जन्म, बालपण व त्यांच्या जीवनाविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राह्मणांच्या घरात इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्ही मूल असताना त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले. तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पंजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होते. एकनाथ लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे होते. वयाचे 6व्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडितांकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वर भक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरुच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरुसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्टीचा. आता आपण त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेऊया. एकनाथाने देवगिरी म्हणजे दौलताबादच्या जनार्दन स्वामींना गुरु मानले. त्यांच्याकडूनच एकनाथाने वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांचे मूळ पुरुष भास्कर पंत कुलकर्णी हे प्रतिष्ठान उर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे आजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी. एकनाथांचा जन्म शके 1450 ते 1455 या दरम्यान झाल्याचे मानले जाते. आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालन पोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठण जवळच्या वैचापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंतांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला. बये दारुगड असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संत कवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन केले. ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत, परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत 12 स्कंदांचे आहे. हे व्यासकृत आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणी स्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिले आहे. नाथांची दत्ताची आरतीही त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा त्यांनीच लिहिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वराची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन एकनाथ यांनी केले.
संत एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. भगवतोत्तम शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रयाने आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले आहे. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा, समाधी नये ध्याना हरले भवचित्ता. नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहे की दत्तात्रय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही तत्वांचे मिलन या दैवतात झाले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. दत्तात्रयाचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषीमुनींना, देवांना सुद्धा श्री दत्तात्रयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्ये सुद्धा दत्तात्रयांचे दर्शन घडत नाही की त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे, शब्दातीत आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. नाथांच्या मुखात दत्त दत्त असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हरपले. सर्व दत्तात्रय व्यापून आहे त्याचे भान नाथांना आले. मी तूपणाची भावना पूर्णपणे वलयाला गेली. आपले सद्गुरू हेच दत्तात्रय आहेत याचे सुखद जाणीव झाले. नाथ दत्त ध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला. गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ पैठणी मुक्कामी येऊन आजोबा आजीला भेटले. तेव्हा आजोबा आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथांचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राह्मण सावकाराच्या मुलीशी म्हणजे गिरिजाबाईंशी लावून दिले. गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखा परोपकारी वृत्तीचा होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.